सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजच्या या महत्वाच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आमचे मित्र संदेश शिगलकरजी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुरेश जग्यासीजी, विजय सरटकरजी, आमचे युवा नेते, युवा काँग्रेसचे माजी राष्ट्रीय महासचिव सोबतच या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रदेश सचिव नयनाताई खाडे, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर व सर्व पत्रकार बंधूंचं मी मनपूर्वक स्वागत करतो. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर ही माझी पहिली पत्रकार परिषद आहे. 6 तारखेला पदभार स्वीकारताना वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये मी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पक्षाचं नागपुरातलं दुकान माझ्या वडिलांनी सुरू केलं. ही गोष्ट खरी आहे. माझ्या वडिलांनीच ते दुकान सुरू केलं होतं. ते पहिले आमदार नागपूर जिल्ह्यातून निवडून आले होते आणि त्यानंतरचा कालखंड आपण सर्व लोकांनी अनुभवला, पाहिला. बहुजन समाजाच्या नेत्यांची गळचेपी कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये होते हे आपण अनेक उदाहरणांपासून आपल्या लक्षात येईल. गोपीनाथराव मुंडे असतील, खडसे साहेब असतील, शिवणकर साहेब असतील, अरुणभाऊ अडसर असतील, त्या भाऊसाहेब फुंडकर असतील, हे संपूर्ण बहुजन नेते त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी कारणीभूत होते. आणि ज्यावेळेस पक्ष वाढला त्या पक्ष वाढीनंतर पद्धतशीरपणानं या संपूर्ण बहुजन नेत्यांना बाजूला करण्याचं काम भारतीय जनता पक्षामध्ये झालं. आणि म्हणून माझी विचारधारा काँग्रेस पक्षाच्या प्रती जी समर्पित राहिली, माझ्या राजकीय प्रवासाचं पण मी त्या ठिकाणी वर्णन केलं की एका योगायोगानं मी राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला आणि राजकारणामध्ये प्रवेश झाल्यानंतर एका विचारधारा समजून घेतल्यानंतर त्या विचारधारेला समर्पित होऊन मी काँग्रेस पक्षाचं राजकारण सातत्यानं करत राहील. आणि हे करत असताना माझे वडील भारतीय जनता पक्षामध्ये होते. त्यांनी ह्या नागपूर शहरातलं दुकान सुरू केलं होतं. ते दुर्दैवानं सुरू केलं होतं आणि आता काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी आता माझ्यावर निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचं माझं विधान. त्यावर नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी माझ्या प्रती सहानुभूती व्यक्त केली आणि मला एक सल्ला दिला की प्रफुल्ल भाऊ, आपण थोडं काँग्रेसच्याच नेत्यांपासून जपून राहा आणि आपलं दुकान काँग्रेसचेच नेते बंद करतील, अशा स्वरूपाचं स्टेटमेंट आज वर्तमानपत्रामध्ये मी वाचतो. मी बावनकुळे साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा त्यांनी मला सल्ला दिलेला आहे. तर यासाठी त्यांनी मला सल्ला दिला कारण बावनकुळे साहेबांचं स्वतःचं दुकान 19 मध्ये बंद झालं. चालतं फिरतं दुकान. बावनकुळे साहेब नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि भारतीय जनता पक्षानं त्यांचं तिकीट कामठी विधानसभा मतदारसंघातून टाकलं आणि त्यांचं दुकान बंद केलं. मला आज पुन्हा आठवलं की बावनकुळे साहेब धावत पळत मला देत नसाल तर माझ्या पत्नीला द्या तिकीट, माझ्या पत्नीला देतच नसाल तर मुलाला द्या, अशा वल्गना करत धावत पळत 5-10 हजार लोक घेऊन त्या तहसील कार्यालयामध्ये गेले नॉमिनेशन भरण्यासाठी आणि पावली परत आली. त्यामुळे त्यांचं दुकान कोणी बंद केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षानं फक्त त्यांचं दुकान बंद केलं नाही तर किल्ली कुलपामध्ये पूर्ण बंद करून ठेवलं आणि किल्ली कन्हान नदीमध्ये नेऊन फेकून दिली. आणि कन्हान नदीमध्ये फेकून दिल्यानंतर आणि ते पूर्ण वैराग्यग्रस्त स्थितीमध्ये मी बावनकुळे साहेबांना त्यावेळेस पाहिलं. त्याच कालखंडामध्ये अनेकदा माझ्या त्यांच्यासोबत भेटी झाल्या आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चा अत्यंत नैराश्यजनक होत्या. आणि मग 5 वर्षाच्या वनवासानंतर त्यांना फक्त त्या वनवासाच्या कालखंडामध्ये त्या कन्हान नदीमध्ये पुन्हा खोदकाम करावं लागलं.
रेती उपसावी लागली आणि मोठ्या प्रमाणात रेती उपसल्यानंतर मग त्यांना ती चाबी सापडली. ही चाबी घेऊन मग त्या मागच्या दारानं आपल्या बावनकुळे साहेबांचा त्या ठिकाणी प्रवेश झाला. आता भारतीय जनता पक्षाचं जे दुकान आहे ते अनैतिक दुकान आहे. कालच्या आपण मध्य प्रदेशची जर घटना बघितली की लोकशाहीला ज्या पद्धतीनं ते लोकशाहीच्या विरुद्ध काम करून राहिलेले आहे. नॉमिनेशन अर्ज मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज बाद करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून करून घेतलं, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की भाजपाचं जे दुकान आज दिसून राहिलेलं आहे ते भाजपाचं दुकान हे अनैतिक आहे, ते लोकशाही विरुद्ध आहे, ते संविधान विरुद्ध आहे. ते तंत्रमंत्राचा वापर करत ते दुकान आज आपल्याला दिसून राहिलेलं आहे. भाजपानं याआधी अनेकांची दुकानं बंद केली हे मात्र खरं आहे. आमच्या व्यापाऱ्यांची पण दुकानं बंद केली, जीएसटी लावून बंद केली, नोटबंदी लावून बंद केली. त्यामुळे भाजपाचं ते एक्सपर्टीज आहे दुकानं बंद करण्याची, पण ती एक्सपर्टीज नीतिमत्तेच्या आधारावर नाही, अनैतिक आहे, अव्यवहारी आहे, चुकीच्या पद्धतीचे. त्यामुळे बावनकुळे साहेब आपल्याला सांगू इच्छितो की आपण अनेक महसूल आज बावनकुळे साहेब महसूल खात्याचे मंत्री, किती दिवस महसूल खातं त्यांच्याकडे राहील हा प्रश्न आहे. कारण त्यांचं महसूल खात्याचं दुकान बंद करण्याचं काम त्यांच्याच पक्षातले मित्र काही करण्याचा प्रयत्न करतात. कारण खासगी बैठकांमध्ये, शासकीय बैठकांमध्ये बावनकुळे साहेब नेहमी म्हणतात की आता पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, आणि ते सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणतात पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, आणि पुढचा मुख्यमंत्री जर मी होणार आहे असं जर आपलं स्टेटमेंट आहे आणि तुमच्या विरोधामध्ये तुमच्याच पक्षामध्ये षडयंत्र सुरू आहे आणि बहुजन समाजाचे नेते म्हणून आम्हाला त्याची चिंता पण आहे. बहुजन समाजामध्ये बावनकुळे साहेब महत्वाचे नेते आहेत भारतीय जनता पक्ष. या आधी मुंडे साहेबांपासून तर खडसे साहेबांपर्यंतचे दुकानं बंद झाले, त्या आधारावर आम्हाला भीती वाटायला लागली की बावनकुळे साहेबांचं खातं तर राहणार नाही, मुख्यमंत्री तर सोडा, महसूल खातं त्यांचं आता शिल्लक राहील की नाही हाही एक आम्हाला चिंतेचा विषय वाटून राहिलेला आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब तुमचं दुःख आमचं दुःख कमी अधिक प्रमाणामध्ये सारखं आहे. आमची काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी करा. आपली स्वतःची काळजी करणं नितांत गरजेचं आहे. बावनकुळे साहेब एकूण 2014 मध्ये भ्रष्टाचार, ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे ते प्रदेश अध्यक्ष होते, 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळेस ते नेहमी म्हणायचे की आम्हाला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र निर्माण करायचा आहे. भ्रष्टाचार मुक्त, भ्रष्टाचार म्हणे का भ्रष्टाचार म्हणे काही त्याला समजत नव्हतं नक्की. आता ह्या भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रामध्ये त्यांचं खातं सर्वाधिक भ्रष्ट आहे, महसूल खातं प्रचंड भ्रष्ट आहे. रोज कोणी ना कोणी अँटी करप्शन मध्ये पकडला जाते, मोठ्या प्रमाणात वसुलीचे टार्गेट दिले जातात. त्यामुळे बावनकुळे साहेब आपला वापर, आपल्याच पक्षातले लोक आपला वापर करून राहिले, आपल्या माध्यमातून, आपल्या खात्याच्या माध्यमातून प्रचंड पैसा उकळण्याचं काम करून राहिले. ते पक्षासाठी वापरले जाते आणि उद्या समजा जेलमध्ये जाण्याची जर पाळी आली तर बावनकुळे साहेब जातील, तिथं दुसरा कोणी जाणार नाही. त्यामुळे आम्हाला चिंता बावनकुळे साहेबांची आहे. हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी ती दक्षता घ्यावी. बावनकुळे साहेब नागपूर जिल्ह्याचे पालक, त्यांनी ते शासनाच्या नंबर 2 चे मंत्री आहेत. नागपूर सारख्या महत्वाच्या शहराचे ते पालकमंत्री आहेत. नागपूरच्या मुद्द्यांवर, नागपूरच्या जनतेच्या प्रश्नांवर त्यांनी जर काम केलं असतं, माझ्यावर टिप्पणी करण्याऐवजी, तर जास्त अधिक महत्वाचं असतं. आपण लक्षात घ्या की विदर्भामध्ये याआधी आपण कधीही अनुभवला नाही अशी हीट वेव्ह पुन्हा आपण अनुभवलेला आहे. प्रचंड हीट वेव्ह आहे आणि हे हीट वेव्ह असताना राज्याचा कुठलाही कृती आराखडा हीट वेव्हला सामान्याचा आजपर्यंत तयार झालेला नाही. जिल्ह्याचा कृती आराखडा नाही आहे. आताच हायकोर्टाला ती दखल घ्यावी लागली आणि ज्या शाळा 15 जून पासून सुरू होणार होत्या
ते माननीय उच्च न्यायालय म्हणते की आता विदर्भातला उन्हाळा लक्षात घेता आपण 30 जून पासून सुरू केला. बावनकुळे साहेब, या शहरातल्या विद्यार्थ्यांची, या शहरातल्या पालकांची जर अवस्था पाहिली आणि त्याच्यावर जर आपण उपाययोजना केली असती तर अधिक संयुक्तिक आणि उपयुक्त ह्या शहराच्या दृष्टिकोनातून राहिलं असतं. आणि हायकोर्टाने जो आदेश पारित केला त्या आदेशामध्ये त्यांनी फक्त स्टेट बोर्डच्या संदर्भामध्ये वक्तव्य केलेलं आहे. सीबीएसईच्या शाळांना सूट दिलेली आहे आणि सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्यांना उष्णाघात होणार नाही का? त्यांनाही होणार आहे. त्यामुळे माझी या निमित्तानं फक्त मी राजकीय स्टेटमेंट करण्यासाठी आलेलो नाहीये, सोबतच हा जो हीट वेव्ह आहे त्या हीट वेव्हला समाजाच्या दृष्टिकोनातून सीबीएसई शाळा असो, स्टेट बोर्ड शाळा असो किंवा खासगी शिकवणी वर्ग असो, त्या तिन्ही याला आपण 30 तारखेपर्यंत ताबडतोब बंदी घातली पाहिजे. आणि ते काम जिल्हा प्रशासनाचं आहे. जिल्हा प्रशासनानं यावर एक आदेश पारित करून, आदेश देऊन ह्या तिन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत घराच्या बाहेर निघू नये अशा पद्धतीचा आदेश देण्याची नितांत आवश्यकता. 2024 साली महाराष्ट्र राज्य उष्माघात कृती आराखडा या ठिकाणी तयार झाला होता. त्या कृती आराखड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं त्यांनी काय उपाययोजना करायच्या आहेत, महसूल विभागानं काय करायचे आहे, आरोग्य विभागानं काय करायचे आहेत, त्या वेगवेगळ्या विभागानं काय काय करायचं आहे त्याच्या उपाययोजना काहीतरी दिलेल्या होत्या. त्याची कुठली अंमलबजावणी केल्या जात नाही. सोबतच नागपुरामध्ये जवळजवळ 100 लोकांचा उष्माघाताने बळी घेतला, मृत्यू झाला. ही रिपोर्टेड बातमी आहे. पोलीस विभाग म्हणते 25 लोकांचं झालं आणि नागपूर महानगरपालिका म्हणते उष्माघाताने कोणाचाही जीव गेलेला नाही, कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्या संदर्भात नक्की स्पष्ट भूमिका जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सामोरं गरजेचं आहे. पालकमंत्र्यांचं त्याच्यावरती काही भाष्य नाही, त्या संदर्भात काही बोलत नाही. फक्त ग्रीन नेट काही चौकामध्ये सिव्हिल लाईन्सच्या परिसरामध्ये लावला म्हणजे उष्माघातावरच्या उपाययोजना आम्ही केल्या असा याचा अर्थ होत नाही. या शहरामध्ये 100 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी उष्माघाताने पडले, त्याच्यावर उपाययोजना नाही. सिमेंट रस्त्यामुळे प्रचंड टेम्परेचर वाढलं, थर्मामीटर लावल्यानंतर अजूनही 60च्या वर टेम्परेचर येऊन राहिलेलं आहे. अशा स्थितीमध्ये सरकार म्हणून, प्रशासन म्हणून संपूर्ण स्तरावरती हे सरकार फेल झालेलं आहे. बावनकुळे साहेब फेल झालेले आहे. याच्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांना होती, त्यांनी कुठली उपाययोजना केली नाही. त्यामुळे बावनकुळे साहेबांना माझा सल्ला आहे की त्यांनी थोडस प्रशासनाकडे लक्ष, त्यांनी प्रशासकीय काम अधिक करावं, राजकीय काम कमी करावं. राजकीय कामाची जबाबदारी त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी दुसऱ्याकडे ट्रान्सफर केली पाहिजे. आणि जिल्हा प्रशासन म्हणून, जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपली जी जबाबदारी आहे, मोठ्या प्रमाणात अजूनही ड्रग्स सापडले जातात. नागपूर शहर हे आता ऑरेंज सिटी राहिली नाही. मी सांगितलं, रोज नवीन नवीन बातम्या येतात की ड्रग्स पकडल्या चाललेला आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्यासाठी तुम्ही बैठका घेतल्या का? पेपर फुटीच्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना केल्या? नागपूर विद्यापीठामध्ये आपण कुठलंच पेपर फुटीचं प्रकरण होऊन राहिलेलं आहे. त्याच कंपन्यांना सातत्यानं काम दिल्या जाऊन राहिलेले, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, पेट्रोलची टंचाई आहे, या ठिकाणी गॅसची टंचाई आहे, त्याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होऊन राहिलेला आहे. हे अनेक प्रश्न असताना बावनकुळे साहेबांनी माझ्या प्रती जी संवेदना व्यक्त केली त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिशः आभार मानतो. मात्र ह्या पण प्रशासनाकडे माझी काळजी करण्यापेक्षा त्यांनी जनतेची काळजी करावी, जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे, एवढंच मी बावनकुळे साहेबांना आजच्या या प्रसंगी सल्ला देतो. आणि या ठिकाणी थांबतो. कोणाचे जर काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये तर आपण या ठिकाणी विचारू. हो, आपण नेमकं एक महापालिकेवर गंभीर आरोप केलेला आहे की एका वर्तमानपत्राला इंटरेस्ट देतात की महापालिका